नमस्कार. हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की डोंबिवलीमधल्या गोईंग गो टुरिझम यांच्याबरोबर हल्लीच आम्ही एक 25-30 जणांचा आमचा ग्रुप नर्मदा परिक्रमेला जाऊन आलो आणि एकंदर आमचा अनुभव खूप सुखद होता. परिक्रमा असून देखील फार कष्टप्रद किंवा त्रासदायक अशी झाली नाही. बसनी होती ही परिक्रमा, 16 दिवसाचा प्रवास होता. पण गोईंग गोची व्यवस्था खरंच खूप छान होती. सगळीकडे राहण्याची सोय चांगल्या हॉटेल्समध्ये वगैरे असल्यामुळे लोकांची गैरसोय झाली नाही आणि रात्रभर दिवसभराचा प्रवास जरी शिणवला झाला असला तरी सुद्धा रात्रीचा मुक्काम चांगल्या ठिकाणी असल्यामुळे दुसऱ्या दिवशीसाठी सगळे पुन्हा ताजेतवाने होऊन आम्ही निघायचो. आणि आणखीन एक छान गोष्ट म्हणजे त्यांचं किचन त्यांच्याबरोबर असल्यामुळे रोज साधं सात्विक जेवण मिळायचं. त्याच्यामुळे कोणाची पोटं बिघडणं वगैरे हाही काही प्रकार झाला नाही. आणि एकंदर टीमच गोईंग गोची इतकी छान आहे की सगळ्यांचं त्यांचं अतिशय कोऑपरेटिव्ह आहे. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. जे वयस्कर सगळेजण होते, 60च्या पुढे 70पर्यंतचा सगळा ग्रुप होता. त्यामुळे सगळ्यांची काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे हेल्थ इश्यूज काय असतील तर ते सगळी काळजी घेऊन आस्थेने चौकशी करून सगळ्यांकडे लक्ष देऊन त्यांनी ही परिक्रमा आमच्याकडनं छान करून घेतली. आणि गुरुजी होते आमच्याबरोबर आमच्या ग्रुपमध्ये, तर ते आमच्याकडनं रोज मैयाची पूजा आणि व्यवस्थित सारसंगीत सगळं करून घेतलं त्यांनी आमच्याकडनं. रोज आमची आरती, जागर, बसमध्ये आमचा जप वगैरे सगळं असं चालायचं. एकंदर प्रवास खरंच सुखकर झाला आणि व्यवस्थाही खूप छान होती. त्याच्यामुळे कोणी जायचं असेल तर नक्की गोईंग गोचा विचार करा. खूप छान अनुभव होता.